महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खुशखबर खुशखबर खुशखबर। श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी। बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार। खालील पदांसाठी भरती सुरू आहे। लेखापाल, लिपिक, कॅशियर, डेटा एंट्री ऑपरेटर, टॅली बिलिंग, ऑफिस असिस्टंट, वजन काटा ऑपरेटर, गेटकीपर, वॉचमन, कार्यालय प्रमुख। शैक्षणिक पात्रता 12वी पास। प्रशिक्षण दिले जाईल। अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य। इंटर्नशिप प्रमाणपत्राची सुविधा। पत्ता सूर्या उद्योग समूह, मुक्काम पोस्ट कनाशी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। संपर्क 98 23 01 65 66 91 56 39 16 16। मर्यादित जागा। आजच अर्ज करा। तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबरच। नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या धोत्रे खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी अखेर गजाआड। मध्य प्रदेशातून गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात। नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या धोत्रे खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी गजाआड केले। नाशिक गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील गिंजारा गावातून आरोपी सचिन फुलचंद दहिया याला नाट्यमय पाठलागानंतर ताब्यात घेतले। दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून राहुल संजय धोत्रे याची निर्दयपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे आणि त्याच्या साथीदारांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जखमी राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 हे वाढीव कलम लावण्यात आले। या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा घटनेनंतर फरार झाला होता। पोलीस आयुक्तांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय। चौकशीत आरोपी मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यात मार्बल फिटिंगचे काम करत असल्याची माहिती मिळाली। यानुसार पोलिसांनी नागौद पोलीस ठाणे हद्दीतील गिंजारा गावात सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गावाबाहेरील शेतभागात पडून गेला। मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीस नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले। ही शौर्यपूर्ण कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केली। या कारवाईमुळे पोलिसांच्या चौकशीत गती येणार असून धोत्रे खून प्रकरणातील उर्वरित आरोपींच्या तपासालाही चालना मिळणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।